आज बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारधारेवर चालणारे आणि या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांचे कट्टर समर्थक भोगलवाडी गावचे श्रीमान रामप्रभू बाबा मुंडे म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मुंडे साहेबाच्या सानिध्यात घडलेले तरुण युवा नेतृत्व, पण कोणत्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी भारतीय जनता पार्टीचे पाळेमुळे रुजवण्यासाठी आणि सर्वसामान्यपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचण्यासाठी सतत नेहमीच पक्षामध्ये अग्रेसर अंशाने काम करणारे मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक तथा डॉक्टर सौरभजी हजारी साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून रामप्रभू बाबा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किल्ले धारूर तालुक्याच्या सरचिटणीसपदी निवड झालेली आहे आणि त्या निवडीबद्दल भोगलवाडी या नगरीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. कारण जडणघडणीमध्ये RSच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करीत असताना त्यांनी नेहमीच पक्ष वाढवण्याला झुकते माप दिलेले आहे आणि त्याचेच फळ म्हणून त्यांचा भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा या जिल्ह्यातील नेत्यांनी यथोचित सन्मान करून किल्ले धारूर तालुक्याच्या सरचिटणीसपदी निवड केलेली आहे. तरी आपण निवड झालेले तालुका सरचिटणीस नवनिर्वाचित श्रीमान रामप्रभू बाबा मुंडे यांच्याबरोबर आपण लाईव्ह दृश्य पाहू शकताय. बाबाजी, काय सांगताय? आपली भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी निवड झाली त्याबद्दल. मी प्रथमतः लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे दैवत यांना विनम्र अभिवादन करतो. आणि माझी जी निवड झालेली आहे ही निवड म्हणजे पक्षानं माझ्या निष्ठेला कामाला फळ दिलेलं आहे आणि या कामाच्या निवडीच्या माध्यमातून मी आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे, प्रीतमताई साहेब मुंडे व माजलगाव मतदारसंघाचे नेते माधव तात्या निर्मळ व आमचे मार्गदर्शक डॉक्टर सौरभजी हजारी साहेब तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख साहेब यांनी जी माझी निवड केलेली आहे त्या निवडीबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. आणि मी त्यांनी जी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे तालुका सरचिटणीस पदाची, या जिम्मेदारीचे काम त्यांना शोभेल आणि पक्षाला अशी किंचितही धक्का न पोहोचेल असे माझ्या हातून काम करण्यासाठी तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकाला एक जोडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि निवड केल्याबद्दल सर्व आभार व्यक्त करतो सर्व नेत्यांचे. आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे झालेल्या तालुका अध्यक्षपदी आपले नाव अग्रेसर होते, परंतु काही कारणास्तव आपले हे तालुका अध्यक्ष घेतले. परत आपल्यालाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याच पदाचे आणि लेवलचे तालुका सरचिटणीस पदावर समाधान मानावं लागले. यामध्ये आपण खुश आहात का? असे पद ही प्रक्रिया असते बाबूराव, आणि त्या पदाला तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुक होतो. इच्छुकाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना जे योग्य निर्णय वाटला तो त्यांनी घेतला. त्याबद्दल माझ्या मनात कधी शंका किंवा नाराजी अशी भावना माझ्या मनात कधीही राहिली नाही. मी त्याचा स्वीकार केला आणि मी माझं काम न थांबवता भारतीय जनता पार्टीमध्ये माझं काम सक्रिय चालू ठेवले आणि त्याच कामाच्या जोरावर आणि कामाच्या ताकदीवर माझी जी आज सरचिटणीस म्हणून निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे. भारतीय जनता पार्टीचे सच्चे आणि एकनिष्ठ कार्यकर्ते सन्माननीय रामप्रभू बाबा मुंडे यांची बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सरचिटणीसपदी निवड केलेली असल्यामुळे आज लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरेच, बीड.